नाव मीनाक्षी संतोष राऊत. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्रीमती जानकीबाई आदिक माध्यमिक विद्यालयाची मी विद्यार्थी. मी आज नाटक सादर करत आहे. माझ्या नाटकाचे नाव आहे सेल्फी. दमलेला पण एक सेल्फी काढ. ओके, बाय बाय सेल्फी. हो, असं कसं बघताय माझ्याकडे? काय मला वेडबीड लागलं असं तुम्हाला वाटतंय का? अहो नाही हो, त्याचं काय ना, माझी मागची वाढदिवसाला आहे पण मग मला स्मार्टफोन गिफ्ट केला. मग काय सारखं टक टक चालू, आणि त्यात मी सेल्फी कसा काढावा याचा मोठा घोळच. मग काय, इकडे गेलं की सेल्फी, तिकडे गेलं की सेल्फी, नुसते सेल्फी. आणि त्यात आम्ही गेलो होतो मुंबईला आता मे महिन्यात. थेट ट्रेन थांबली, आम्ही उतरलो, ट्रेन थांबलेलीच होती. म्हटलं चला एक सेल्फी काढू. मग असा भारी पोज घेतला बरं का, आणि सेल्फी काढत होते. तेवढ्याच लोकांचं लोट आलं, गेली ना मी ट्रेनमध्ये. आईने असं कसं हाणून काढलं. मग काय, आईची नंतर पोटभर बोलणी खाल्ली ती वेगळीच. जाऊ द्या. काय म्हणता, का गेली तस मुंबईत? अहो नेहमीचंच लग्न, खूप जवळचं लग्न होतं. म्हणजे माझ्या आईच्या काकूच्या मामीच्या दिरांच्या वंशांच्या शेजारी राहणाऱ्या पोळेवाल्या काकूच्या नातीचं लग्न होतं. खूप जवळचं लग्न होतं नाही का? मग इतकं जवळचं लग्न असेल, नटणं मुरटणं आलंच नाही का? तुम्हाला सांगते, इतका सुंदर घागरा घातला होता आणि मेकअपही केला होता. खूप सुंदर दिसत होते. तर एक सेल्फी तो बनताय ना. मग असा भारी पोज घेतला बरं का, आणि सेल्फी काढत होते. तेवढ्यात त्या कोलरच्या आजी आली ओरडायला लागल्या, वाचवा चिंकीला चक्कर येते. चक्कर कसली, सेल्फी काढता आला नाही ना. जाऊ द्या, नेक्स्ट टाईम. पुण्याला गेल्यावर शेजारची आजी म्हणाल्या, अगं चिंके माझ्यासोबत येते का मंदिरात? म्हटलं चला. मंदिरात गेल्यावर पण एक सेल्फी काढू. आजीबरोबर मंदिरात गेले, नमस्कार केला आणि असे सेल्फी काढले. खूप छान सेल्फी आले. आजीला म्हटलं, काय आजी काढतं का माझ्याबरोबर सेल्फी? आजी काय म्हणाले माहिती आहे? अगं चिंके, तुझा तो सेल्फी कॅमेरा बंद, माझा मुक्त आणि जिवंत सुद्धा. तुला तर माहिती आहे, मी त्या महिला आश्रमात काम करते म्हणून तिथल्या राहणाऱ्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे माझी प्रतिमा. आणि पर्यायाने सुद्धा तो सेल्फी का टेल्फी. आजींचं हे बोलणं ऐकल्यावर मी खूप लाजिरवाणी झाले आणि मी ठरवलं, मी सेल्फी कधीच काढणार नाही. काढेल तर तो माझ्या कष्टाचा आणि कर्तृत्वाच्या फ्लॅटचा काढेल. धन्यवाद.